देशाच्या राजकारणामध्ये आज एक मोठी घडामोड पाहायला मिळाली. आम आदमी पार्टीचे 10 पैकी 7 खासदार भाजपच्या वाटेवरती गेले आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश देखील केला. यामध्ये राघव चड्डा यांचा देखील समावेश आहे. राघव चड्डा हे राजकारणी जरी असले तर त्यांची पत्नी परिणिती चोपडा याचे ते पती आहेत. तर राघव चड्डा यांची नेमकं संपत्ती किती आहे समजून घेऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सलमान आणि आपण पाहताय ABP माझा. राघव चड्डा आणि परिणिती चोपडा यांचा विवाह 23 सप्टेंबर 2023 मध्ये पार पडला होता. 2022 मध्ये राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर राघव चड्डा यांनी अंदाजे 37 लाख रुपयाची जंगम मालमत्ता जाहीर केली होती. यात एक मारुती स्विफ्ट डिझायर कार, 30,000 रुपये रोख रक्कम आणि 6 लाख किमतीचे शेअर असल्याचा समावेश होता. या काळात त्यांनी घर किंवा जमीन यासारख्या कोणत्याही स्थावर मालमत्तेचा खुलासा केला नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी एकूण जंगम मालमत्ता 16 लाख असल्याचे नमूद केले होते. त्यावेळी त्यांनी आपले वार्षिक उत्पन्न 2.29 लाख असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान काही रिपोर्टनुसार राघव चड्डा यांची संपत्ती जी आहे ती 50 लाखांच्या आसपास आहे. यामध्ये दिल्लीतील 36 ते 37 लाख रुपयाच्या घराचा समावेश आहे. तसेच त्यांच्या बँक खात्यात 30,000 ते 40,000 रुपये असल्याचेही म्हटले जाते. याशिवाय अहवालानुसार त्यांच्याकडे शेअर्स, बॉन्ड्स आणि म्युच्युअल फंडामध्ये 6 लाखाहून अधिक रुपयाची गुंतवणूक आहे. तर आता परिणिती चोपडाची नेमकं संपत्ती किती आहे ते आपण समजून घेऊया. परिणिती चोपडाची एकूण संपत्ती राघव चड्डापेक्षा लक्षणीयरित्या जास्त आहे. तिचा मासिक पगार अंदाजे 13 लाख रुपये इतका आहे. मीडिया रिपोर्टनुसार या अभिनेत्रीची एकूण संपत्ती 74 कोटीच्या आसपास आहे. तिच्या मालकीचे वांद्रे येथे अंदाजे 22 कोटी रुपयांचे एक आलिशान घर आहे. याशिवाय तिच्याकडे कोट्यवधी रुपयाच्या आलिशान गाड्यांचा संग्रह देखील आहे. परिणिती चोपडाकडे 1.30 कोटी रुपयांची रेंज रोवर, 43 कोटी रुपयांची ऑडी आणि 69 लाख रुपयाची ऑडी Q7 यासारख्या महागड्या गाड्या देखील आहेत. परिणिती चोपडा ही दर महिन्याला 40 लाख रुपये कमावते. यासोबत चित्रपटासाठी ते 5 कोटीचा मानधन देखील घेते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा.